नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर कला ही आता जगदंबा भांडार पुन्हा सुरू करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिने मूर्ती घडवण्याचं कामही पुन्हा सुरू करणार आहे. आणि या सगळ्यामध्ये कलाच्या सोबत असणार आहे तो म्हणजे अद्वैत, त्याचबरोबर सोहम. या सर्वांच्या साथीने कला हे काम हाती घेणार आहे आणि ते आता पूर्णत्वाला नेणार आहे. कारण तिच्या आईबाबांचं कर्ज फेडण्यासाठी कलाला स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवायचे आहेत आणि ते करण्यासाठी कला ही आता जगदंबा भांडार पुन्हा सुरू करणार आणि त्यासाठी तिला आबांनी त्याचबरोबर अद्वैतने खूपच मदत केलेली असणार आहे. हे सगळं कला मनापासून करणार आहे कारण तिला काहीही करून आपल्या आईबाबांच्या डोक्यावरचं छप्पर आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी तिला लढायचं आहे. त्यासाठी कलाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी अद्वैत हा कलाला खूपच अशी खंबीर अशी साथ देणार आहे आणि अद्वैत हे सगळं मनापासून करणार आहे आणि हे सगळं अद्वैत सरोजच्या विरोधात जाऊन करणार आहे. आता अद्वैतवरती अशी कोणती वेळ येते की सरोजच्या विरोधात जाण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला त्याचबरोबर अद्वैत बोलत असतात. कला म्हणत असते की चांदेकर, मला काय वाटतं माहिती आहे का, ह्या ज्या डिझाईन्स आहेत ना या आज अशा पद्धतीने प्रेझेंटेशन दे, म्हणजे आधीच्या आणि त्यानंतर आपण पुन्हा तयार केलेल्या असं 2 प्रकारचं त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर त्या पद्धतीने तू प्रेझेंटेशन दे म्हणजे लोकांना पण कळेल की आपण काही चेंजेस केलेले आहेत. अद्वैतला पण बरं वाटत असतं. कलाने खरंच एका रात्रीत डिझाईन बनवून दिलेले असतात. त्याचबरोबर कलाने अद्वैतला सांगितलेलंही असतं की चांदेकर, तुला माहिती आहे का, तू खरंच ते गाणं गायलास ना म्हणून मी फ्रेश झाले आणि हे काम करू शकले. जेव्हा अद्वैतला कला हे सांगते तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू, तुला तर आधी वाटत होतं ना हे सगळं मी मुद्दाम करतोय किंवा असं तुला आवडलं नव्हतं ना मी गायलेलं. तेव्हा कला म्हणते, कधी कधी बेसूर आवाजातलं गाणं पण चांगलं वाटतं ना म्हणून म्हटलं, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं आहे का, आणि कलाला तो बोलू लागतो. कलाला म्हणत असतो की ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं असं म्हणणं असतं की खरंच आजच्या डिझाईन खूप छान झालेल्या आहेत आणि हे मार्केटिंग डिपार्टमेंटला आपण दिलं की झालं. त्याचबरोबर कलाला तो म्हणत असतो की ती फाईल मला हवी आहे, तू देशील का, आणि कलाकडून ती फाईल ती मागून घेतो आणि कलाशी बोलत असतो. त्याचबरोबर कला ही अद्वैतलाही कामामध्ये मदत करत आहे कारण डिझाईन करून मिळणारं पेमेंट आहे ते कलाला काही करून तिच्या आईबाबांना देता येईल. त्याचबरोबर आईबाबांच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ते कमी करता येईल आणि यासाठी कलाने आधीच आबांची घेतलेली असते मदत, आबांची परमिशन घेतलेली असते. त्याचबरोबर कलाने ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतलाही सांगितलेल्या असतात. तर त्या दोघांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. पण ही जी रोहिणी आहे ती इतकी मूर्ख असते की तिला काही करून कलाच्या आयुष्यात वाईट आणायचं असतं, कलाचं वाईट करायचं असतं आणि त्यासाठी तिने हे सर्व करत असते. कारण कला तिच्या डोळ्यात खूपत असते, कारण कलाच्या हातात बिझनेस जात आहे आणि काही झालं तरी सरोजच्या मुलाचं वाटोळं झालं पाहिजे, सरोजचं वाटोळं झालं पाहिजे हा एकच उद्देश तिचा असतो आणि त्यासाठी तिची ही सगळी धडपड चाललेली असते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरी सरोजच्या मुलाचा संसार हा सुखाचा नाही झाला पाहिजे, त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नैनाही कलाकडून काढून घेते की नक्की तू काय करणार आहे, आईबाबांचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी कशा पद्धतीने तू करणार आहे हे सगळं नैना विचारत असते. तेव्हा कला म्हणते, अगं नैनाताई, तुला पण काळजी आहे हे ऐकून मला बरं वाटलं. खरं तर मला काळजी वाटत होती. अगं आपण तिथे खेळलेलो आहे. पण नैना म्हणते की ठीक आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, तू कर्ज कसं फेडणार आहे मला एवढंच तुला विचारायचं होतं. नैना असं बोलते तेव्हा कलाला राग येतो. कला म्हणते ठीक आहे, जाऊ दे. आणि त्यानंतर आता कला अद्वैतला बोलत असते की चांदेकर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणतो, काय झालं. तेव्हा कला म्हणते की तसं नाही रे, कसं आहे माहिती आहे का तुला, आत्ता मला आईबाबांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि आत्ता जे पैसे मिळत आहेत त्यातून ते पॉसिबल होत नाही आहे, मला ते कर्ज फेडायचं आहे आणि त्यासाठी मला माझे जे दागिने आहेत ना ते हवे आहेत. म्हणजे कलाच्या आईबाबांनी तिच्या लग्नात घातलेले जे दागिने होते ते अद्वैतकडे असतात
आणि कला म्हणत असते की मला ते दागिने हवे आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. कला म्हणते ते दागिने विकून काही पैसे आले ना तर त्या पैशातून मी माझ्या आईबाबांचं जे कर्ज आहे ते फेडण्याचा विचार करत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. मग आता ते दागिने दुसरीकडे विकण्यापेक्षा चांदेकर ज्वेलर्सलाच विकायचे असे कला ठरवते. आणि कला मग अद्वैतला ते दागिने देते. आणि मग अद्वैत तिला काही पैसे देतो. आता अद्वैत तिला जे पैसे देतोय ते पैसे मात्र कलाला देताना ही जी नैना आहे ती पाहते आणि तिला धक्का बसतो. ती म्हणते म्हणजे हिने याच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि आबांकडून घ्यायला नाही म्हणत होती. त्याचवेळी रोहिणीने पण हे सर्व पाहिलेलं असतं. आणि मग रोहिणी इकडे नैनाला सांगू लागते की आत्ता तू कुणालाच काहीही सांगू नकोस, कारण काहीही झालं तरी आपण हे सगळं उद्या जेव्हा ती पैसे द्यायला जाईल ना तेव्हा मोठा राडा करूया, तेव्हा सर्वांच्या समोर आणूया असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आता कला मात्र खुश झालेली असते, कारण आताही काही करून तिला एक मार्ग सापडलेला असतो. आईबाबांच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी तिला एक मार्ग मिळालेला असतो आणि ती त्या मार्गाने प्रयत्न करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला खूप छान वाटत असतं. फायनली आईबाबांच्या डोक्यावरचं कर्ज आहे ते फेडण्यासाठी आपण काहीतरी उपाय करत आहोत. पण सरोजला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो आणि कला आईबाबांना पैसे देते आणि माघारी आलेली असते. तेव्हा सरोज म्हणते झालं का, इकडचे पैसे नेऊन तुझ्या माहेरी देऊन झाले का? नाही, तू तेच करत आहेस ना. तेव्हा कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय. तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय बोलताय ते? मी माझ्या स्वतःच्या कष्टाचे पैसे दिलेले आहेत. मी चांदेकर ज्वेलर्समध्ये जे काम करते त्याचे पैसे मला मिळालेले आहेत आणि ते पैसे मी दिलेले आहेत. मग तुम्ही मला असं का बोलताय? अद्वैत त्याचबरोबर आबा सर्वजण पाहत असतात आणि सरोजला आता काहीही करून कलावरती ब्लेम करायचं असतं, कलाला दोष द्यायचा असतो, म्हणून हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरी या घरातले जे पैसे आहेत तू काही करून तुझ्या माहेरी द्यायचे नाहीत. काहीही झालं तरी या घरातले ते पैसे आहेत आणि ते याच घरात राहिले पाहिजेत, या भाषेमध्ये सरोज सांगत असते. तेव्हा कला म्हणते ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे का? ठीक आहे, मी तुम्हाला आत्ता वचन देते की हे पैसे मी माझ्या आईबाबांना कधीच देणार नाही. ते तुमचे पैसे आहेत ना, ठीक आहे, कारण मी काम केलेलं होतं, मला असं वाटत होतं की मी कष्ट केलेलं आहे, माझ्या कष्टाची कमाई आहे, तर मी त्या कष्टाच्या कमाईचं काहीही करू शकते. त्यासाठी मी अद्वैतला सांगितलेलं होतं, मी आबांनाही सांगितलेलं होतं. पण तुम्ही आता जो इथे तमाशा करत आहात, जे बोलत आहात, त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे की ठीक आहे, मी तुम्हाला आत्ता वचन देते की मी माझ्या आईबाबांना ते पैसे देणार नाही. आणि अद्वैतला आबांना धक्का बसलेला असतो. सरोजचं हे वागणं त्यांना अजिबात आवडलेलं नसतं. त्यांना दोघांनाही राग आलेला असतो, पण ते दोघंही काही बोलत नाहीत. आता कलाने तर इथे वचन देऊन टाकलेलं असतं की मी आईबाबांना ते पैसे देणार नाही. आणि कलाने आता शब्द दिला आहे म्हणजे संपलेला आहे हे यांच्याही दोघांच्या लक्षात येतं. परंतु आबा त्याचबरोबर अद्वैत हे दोघंही पाहत असतात नक्की असं काय झालं आणि अचानक हे सगळं कसं घडून आलंय. सरोजला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सरोज पण ऐकत नसते आणि कलाचं म्हणणं असतं काहीही झालं तरी मी मात्र ठरवलेलं आहे की मी हे पैसे माझ्या आईबाबांना देणार नाही. आणि सरोजला खूपच आनंद होतो, कारण तिने बोललेली आहे आणि आता तिला कलाने शब्द दिलेला आहे, म्हणजे ही मुलगी आता तिच्या आईबाबांना पैसे देणार नाही ही गोष्ट सरोजच्या लक्षात येते. अद्वैतला मात्र अजिबात पटलेलं नसतं. अद्वैतला राग आलेला असतो. अद्वैतला हे पटत नसतं की आई हे काय करते, कारण हे तर खरेचे पैसे आहेत, खरेने कमवलेले आहेत. मग तिच्या पैशांचं काय करायचं आहे ती खरे स्वतः ठरवेल. आई असं का करत आहे हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की मी आता सरोज मॅडमना शब्द दिलेला आहे, पण चांदेकर मी एक मुलगी आहे आणि मी या घरची जशी सून आहे तशी मी त्या घरची मुलगी आहे. आईबाबांची माझ्यावरती जबाबदारी आहे, तर मला आता दुसरं काहीतरी सुरू केलं पाहिजे, कारण मी चांदेकर ज्वेलर्सला डिझाईन बनवून देत होते, ते काम तर मी करेलच, पण मला आता माझ्या आईबाबांना ते पैसे मी देऊ शकणार नाही, त्यामुळे मला दुसरं कामही करावं लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला काय वाटतंय? तेव्हा कला म्हणते की मी माझं जगदंबा भांडार आहे ते पुन्हा सुरू करेन आणि त्यासाठी मला तू परवानगी द्यावी, तू मला मदत करावी असं वाटतंय. त्याचबरोबर आबांकडेही अद्वैत आणि कला दोघंजण जातात आणि अद्वैत म्हणतो की आबा खरेला जगदंबा भांडार पुन्हा सुरू करायचं आहे, तर आणि त्याचबरोबर मूर्ती घडवायला पुन्हा सुरुवात करायची आहे. आबाही परमिशन देतात आणि अद्वैतनेही परमिशन दिलेली असते आणि आता कला पुन्हा मूर्ती घडवण्याचं काम सुरू
करते आणि त्याचबरोबर तिचं जगदंब भांडार पुन्हा सुरू करते. आता आबांनी आणि अद्वैतनगर कलाला साथ दिलेली असते, पण आता सरोज आणखी काय राडा घालणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.